हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. स्वामी समर्थ. बोला ना ताई. ते अनुभव शेअर करायसाठी फोन केला होता ताई तुम्हाला. अच्छा अच्छा. आता करताय का? आता सध्या तुम्ही फ्री आहे का? बिझी आहात ना? नाही, तुम्ही फ्री आहे का नाही? मी फ्री आहे, मी फ्री आहे. बोला. गावी आहे का ताई तुम्ही? नाही नाही, घाई वगैरे नाही. बोला ना ताई. हा. ते परवा एकदा फोन केलेला तुम्ही गावी चाललोय म्हणलेला ना. मी आता पण प्रवासच करते, पण म्हणूनच फ्री आहे म्हणते. तेच परवा फोन केला, गावी चाललोय म्हणला तुम्ही. हा हा हा. बोला ना ताई, काय अनुभव आला? स्वामी सेवेमध्ये सर काय तुमच्यामुळे तर स्वामी सेवेत आलोय आम्ही पहिल्यांदा. हो. हा. किती वर्ष झाले तुम्हाला आता सेवेत येऊन? 2-3 वर्ष एवढंच. अरे वा. हा. आणि काय काय करतात ताई सेवा? सर मिस्टर मॅडम रोज 3 अध्याय डेली वाचतात त्यांनी. हम्म. आणि मी एक माळ जप कसं जमेल तसं, असं एवढी कंटिन्यू असं काही नाही. हा. आणि 2025 मध्ये प्रत्येक गुरुवारी अखंड 1 वर्ष स्वामीचरित्र तारामृत वाचत होतो. अरे वा. आणि मग अनुभव काय आला ताई? आणि शेवटला जाऊन नरसोबाची वाडी माहिती आहे का ताई तुम्हाला? काय काय? नरसोबाची वाडी माहिती आहे काय काय? नरसोबाची वाडी. अहो मग का नाही माहिती, मी जाऊन आली आहे ताई तिथे. हा. मग तिथं शेवटचं गुरुवारी आम्ही तिथं जाऊन मठात जाऊन नारळ खडीसाखर ठेवून तिथं 2 पारायण केली. तुम्हाला जवळ आहे का ताई नरसोबाची वाडी? होय, 50 किलोमीटर आहे आम्हाला. 50 किलोमीटर म्हणजे जवळ आहे तसं. हा, जवळ आहे. म्हणजे किती भाग्य लागतं ताई, एवढं सोपं नाही तिथे जाऊन पारायण करणं. हा, 2 पारायण आम्ही दोघांनी एक पारायण केली ताई तिथे. काय म्हणताय? दोघांनी एक पारायण केली म्हणलं आम्ही. मिस्टरांनी पण? हा, त्यांनी एक मी एक, दोघांनी. अरे वा. हा. किती छान ना ताई. ते दोघांनी एक पारायण केली. अखंड 1 वर्ष घरात चालूच होतं पारायण आमचं. वा. किती पवित्र घर आहे बघा तुमचं. हा, मग नंतर शेवटी तिथं जाऊन समाप्ती केली पारायणाची. मग हे घरातलं पावित्र्य आपणच राखतो ना ते. होय. आम्ही कर्नाटकामधून बोलतो ते. मला ते वाटलं, आणि तुम्हाला ते हे जवळ बोललात ना नरसोबाची वाडी, मला तो अंदाज आला. नाव वगैरे सांगायचंय का तुम्हाला? नाही, नाव काय नको. मुलं वगैरे काय करतात ताई तुमचे? एकटाच मुलगा आहे मला. मग तो काय करतो? तो इंडियन नेव्ही हॉस्पिटलमध्ये, मेडिकलमध्ये, इंडियन नेव्हीमध्ये. मेडिकलमध्ये काय? इंडियन नेव्ही. अच्छा. हा. सेंट्रल गव्हर्नमेंट माहिती आहे ना, इंडियन नेव्ही? हो माहिती आहे ना. हा, ते मेडिकलमध्ये हॉस्पिटलमध्ये वर्क आहे त्याचं. अच्छा. मस्त. हे शेअर केलं चालेल ना? हा, शेअर करा की ताई. आम्ही अनुभव म्हणजे असं सांगायचं होतं, ते ट्रेनिंग मध्ये होता मुलगा. बरं. हा. मग ट्रेनिंग मध्ये असताना ते पडलेला. कसं काय? तिथे रनिंग भरपूर असते ना त्या सुरुवातीला. हो, बरोबर. हा, ट्रेनिंग मध्ये पडलेला. मग पडल्यानंतर मग ऍडमिट केलं त्याला दवाखान्यात 15 दिवस. बापरे. हा. मग ऍडमिट केल्यानंतर तिथे डॉक्टर काय सांगितली, तुझं आता हे ट्रेनिंग कॅन्सल होते, आता परत 1 वर्ष तुला गॅप घ्यायला लागतोय. बाई गं. हा. मग मी स्वामींना काय म्हणलं. तो कर्नाटकलाच आहे का तिकडे? नाही, विशाखापट्टणला आहे. विशाखापट्टणम. अच्छा. हा. मग मी स्वामींना काय म्हणलं, नरसोबाच्या वाडीत मठात गेलो ताई आम्ही. बरं. हा. मठात जाऊन तिथं स्वामींना नारळ खडीसाखर ठेवली आणि तिथून स्वामींना काय म्हणलं, पूर्ण त्याचं ट्रेनिंग संपवून ते घरी येऊ दे, अर्ध सोडून घरी यायला नको. आई गं. आणि मग घरी येऊन पारायण केलं ताई. हा. पुढं मग लगेच 2-4 दिवसात त्याचा फोन आला, ट्रेनिंग आहे असं कंटिन्यू करा म्हणलं डॉक्टर, आणि आता काय व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं. वा. काय म्हणजे महाराजांनी ठरवलं तर काही होऊ शकतं तो. होते 100% होते. अगदी. खूप छान. काय त्याचे जाताना ट्रेन बुक झाली नसते तर स्वामींना पारायण करतो म्हणतो जाऊ शकतो, त्याची ट्रेन कन्फर्म झाली असते. कन्फर्म झालं असते. कमाल. हा. किती छान ना ताई. मी शेअर करते. हा. तुम्ही गावी राहता का? मुंबईमध्ये राहता? मुंबई. हो. मुंबईमध्ये राहता का? हा, कल्याणला. हा.
मी शेअर म्हणजे करते. परवाच एक अनुभव जे ऐकला तर मी गावी चाळीसगावला गावी राहते म्हणून असं ऐकलेलं. हा, आता रिटायर झाली आहे ना, हा मग हा जाऊन येऊन करते. गावी करमतेच आहे तुम्हाला मुंबईत राहिलेलं असेल ना. आता सवय करते ना गावाकडची पण थोडी थोडी. हा 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 हं. शिक्षण मग करायला दिली असणार. हा हा, दिलेली आहे. मिस्टरांना हा आहे ना हा आवड तिथली. हा हो, मिस्टरांना खूप आवड आहे. मग आणि बरं आहे ते. म्हणून तर मग जाते. हा म्हणजे सिटीत राहिलेल्या माणसांना कसं गावाला करमत नाही नाही ना. करमत, बरोबर आहे. नाही, थोडंसं हा सुखसुविधा केल्या ना खेड्यात तिकडे गावी पण, मग हा ठीक असतं. हा हा मग थोडंसं करमतं. हा हा हं, हं. त्या परळीदादांच्या मठात पण जाऊन आलो आम्ही. अरे बापरे, कधी? आता झालं असेल तर 2-3 वर्ष झाला. शेळीत आल्याबरोबर लगेच शिर्डी मग साईबाबाला तरी तिकडे तुम्ही गेलेलो अनुभव नाही आम्ही. शेअर केला? तो अनुभव नाही शेअर केला. काही गेलो होतो आम्ही 2-3 वर्षापूर्वी करायला शिर्डीला पाहिजे गेल्यानंतर ताई. परळीदादाच्या तुम्ही मठात. जेवढं शेअर कराल तेवढे तुम्हाला अनुभव येतील ना. हा तिथे जाऊन आलो ताई आम्ही. अच्छा. खूप छान. परळीदादांना भेटतो झालं. मी शेअर करते हा ताई. हा हा ताई ते आमच्या मुलग्याच्या लग्नाबद्दल एक विचारायचं होतं. मग ते दादांना विचार ना ताई. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, दादांचा नंबर येईल. हा, परळीदादांचा नंबर आहे ताई. सगळ्या दादांचे येतील, ताईंचे येतील. पण परळीदादा फोन काय रिसिव्ह करत नाही त्याने. आता बिझी आहेत ना ताई सध्या. हा 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 आता व्याप पडले. तुम्ही मला फक्त मेसेज करा, तुम्हाला येऊन जाईल नंबर लिंक. हा, हा हा बरं बरं. तुम्हाला श्री हाय या स्वामी. नंबरला मेसेज करू काय? हो हो हो. काय मेसेज टाकू ते? नंबर पाहिजे म्हणून. काहीच नाही, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा. हा चालतंय चालतंय. हं? हा ओके. हा.